फक्त यस नो म्हणून इंग्लिश इम्प्रूव्ह होत नाही, त्यासाठी प्रश्न विचारावे लागतात. आज आपण शिकणार आहोत ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजेच WH क्वेश्चन. आता याचा फॉर्मेशन काय बरं? WH वर्ड, टेन्स इंडिकेटर, सब्जेक्ट प्लस रिमेनिंग पार्ट. आता WH वर्ड्स म्हणजे कोणते? व्हॉट मीन्स काय, वाय मीन्स का, हाऊ मीन्स कसे, वेन मीन्स कधी, वेअर मीन्स कोठे, विच मीन्स कोणते, हाऊ मेनी म्हणजे मोजता येणारे किती, आणि हाऊ मच म्हणजे काय? न मोजता येणारे, त्यालाच म्हणतो आपण किती. फॉर एन एक्झाम्पल, तू काय खात आहेस? मग व्हॉट यू आर इटिंग असं नाही येणार. पहिला आपला फॉर्मेशन काय? व्हॉट, त्यानंतर टेन्स इंडिकेटर आर. व्हॉट आर यू इटिंग म्हणजे तू काय खात आहेस, ती काय बोलत आहे. व्हॉट इज शी टॉकिंग, तो कुठे जात आहे. वेअर इज ही गोइंग, आम्ही काय शिकत आहोत. व्हॉट आर वी लर्निंग. आजपासून एक रूल लक्षात ठेवा, इथून पुढे WH क्वेश्चन जो भेटेल त्याला WH क्वेश्चन विचारायचं, जेणेकरून आपली प्रॅक्टिस वाढेल आणि आपला कॉन्फिडन्स वाढेल. आणि असंच फ्री मध्ये इंग्लिश शिकण्यासाठी फॉलो करा नेक्स्ट डे साठी.